श्री शिवसमर्थ सेवा प्रकाशनतर्फे यावर्षी बालगोपाळांनी बालगोपाळांसाठी शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते। येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळावेत, मुलांनी छत्रपतींच्या जीवनचरित्राचा अभ्यास करावा व प्रदूषण विरहित शिवजयंती साजरी करावी असा त्यामागचा उद्देश होता। या कार्यक्रमात इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। या कार्यक्रमात शिवचरित्रावर विविध भाषणे तसेच पोवाडे व नृत्य बालगोपाळांनी सादर केले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी इयत्ता 10वीची तन्वी काकड तर प्रमुख पाहुणे म्हणून इयत्ता 8वीचा विद्यार्थी विशाल शिंदे व शिवरायांच्या वेशभूषा साकारलेली श्रेया मोगल उपस्थित होते। यावेळी उत्कृष्ट भाषण करणाऱ्या बालगोपाळांचा विविध शालेय उपयोगी वस्तू देऊन सत्कार करण्यात आला। लहान व मोठा गट अशी 2 गटात विभागणी करण्यात आली होती। छोट्या गटात प्रथम क्रमांकाचे बक्षीस समर्थ शेलार यांनी पटकावले, तर द्वितीय व तृतीय बक्षीस अनुक्रमे आराध्या व्यवहारे व सिद्धी शिंदे यांनी पटकावले। मोठ्या गटात प्रथम बक्षीस अनुष्का राजेंद्र शिंदे इयत्ता 7वी हिने, तर द्वितीय व तृतीय बक्षीस ईश्वरी पोपट शिंदे इयत्ता 8वी, श्रेया तानाजी शिंदे इयत्ता 6वी यांनी पटकावले। इयत्ता 2रीच्या मंत्रा केदार, आराध्या व्यवहारे व अनुष्का केरू शिंदे यांनी शिवरायांचा पाळणा या गीतावर नृत्य करून उपस्थित पालकांकडून वाहवा मिळवली। रिया केदार हिने मंत्रमुग्ध करणारे सूत्रसंचालन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋतुजा कांगणे तर आभार धनश्री काकड यांनी केले। या प्रसंगी जनसेवा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास भोर, अंकुर काळे, श्रीकांत काळे, रेणुका काळे, काशीनाथ मोरे, अनिता शिंदे, केरू शिंदे, जयश्री मोगल यांच्यासह पालक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणाल ज्ञानेश्वर शिंदे, ऋग्वेद काळे, सोहम बागुल, रोशन शिंदे, प्राची शिंदे, आदिती शिंदे, पायल काकड, अमृता शिंदे, सार्थक शिंदे, गौरव शिंदे, समर्थ शिंदे, विशाल शिंदे आदींनी परिश्रम घेतले। स्टार न्यूजसाठी सिन्नरहून ज्ञानेश्वर शिरसाट। एका सिंहाची कहाणी आहे। 300 मीटरची भिंत बांधायला 150 वर्ष लागली। मात्र अवघ्या 50 वर्षांच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्याची एकंदरीत उंची 4500 किलोमीटर इतकी भरेल। साताऱ्यातून नाथ भवानी गाते, सह्याद्रीच्या